चमत्कार झालेले. 7 चेंडूमध्ये 19 धावा झालेल्या. शेवटचे 6 चेंडू 5 चेंडू आमचे निर्धाव गेले, एकही धाव नव्हती मिळाली. आणि त्या तो देखील सामना आम्ही जिंकला होता. आणि फायनलच्या सामन्यामध्ये थोडंसं आम्ही कमी पडलो. आणि हे क्रिकेट आहे, पार्ट ऑफ द गेम, हे होत असतं. थँक्यू. त्यामुळे निश्चितच ही स्पर्धा पाहत असतील वडवलीवाले जे सर्व, विश्वनाथ वनगुले, किरण मोडकले, सुमित मापदे यांनी जास्त मेहनत घेतली होती. सर्व वडवलीचे खेळाडू. जी स्पर्धा स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल या ठिकाणी संपन्न झाली. आणि येणाऱ्या 15 मार्चला AR ग्रुपची स्पर्धा सह्याद्रीनगर चारकोप कांदिवली, ज्या ठिकाणी मी राहतो त्याच ठिकाणी आहे बाजूलाच. आणि ज्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, AR ग्रुपचे प्रमुख अनिलजी रटाटे, नरेश खांबे, संजय बेंडल यांचं योगदान त्या स्पर्धेला, किरण मोडकले यांचं देखील योगदान आपण पाहणार आहोत. जितेन चोरगे यांचं देखील एक स्पर्धा आपण पाहणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये. सर्व या ग्रुपचे खेळाडू आहेत. आणि स्पर्धांमध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितपणे येणाऱ्या दिवसामध्ये या देखील मैदानावर, जसं आत्ताच विकास म्हणाला की मेमध्ये देखील इथे आपल्याला काही लाईव्ह पाहायला मिळतील. पुढचा बॉल अब्दुलसाठी समोरच्या दिशेला. बघा, ही मॅच फक्त सिक्सर आणि सिक्सरवरच कॅल्क्युलेट होईल. ज्या संघाने चांगले डॉट बॉल काढले, विकेट घेतल्या, तो सरस ठरणार आहे. एका संघाकडे अब्दुल आहे तर दुसऱ्या संघाकडे राहुल आहे. एका संघाकडे प्रथमेश पाटील पट्टू आहे तर दुसऱ्याकडे आकाश आहे. यांच्याकडे सलमान आणि अब्रार आहे तर इकडे रोशन निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. सो दिस इज दी क्वालिटी ऑफ गुड क्रिकेट ॲज पर ॲज बोथ टीम Safa 11 Veshavi and opponent team Mhapral is concerned. The comparison of both teams. गोलंदाज तयार, राहुल. पुढचा बॉल अब्दुल स्ट्राईकला. बॅट बॉल, कुठला संपर्क नाही, लवकर खेळलेत, स्ट्रोकवर गेलेत. चेंडू आपण पाहतोय, अजून एक चेंडू डॉट. राहुलला कल्पना आहे, राहुलची जी उंची आहे, ज्या उंचीवर तो गोलंदाजी करतोय, जो हायॅम ॲक्शन आहे, बॉल चांगला पिचवर पडल्यानंतर राईज होते. आणि त्यांनी स्वतः आता सांगितलंय, खूप चांगली खेळपट्टी संपर्काची प्रथमेश पाटीलने सांगितलं. 77 होत आहेत, 76 होत आहेत, 50 होत आहेत, 51 चेस झालेत. सकाळी मी म्हटलं होतं की भविष्यवाणी होणार आणि ती खरी होणार देखील, आणि झालं. आणि अजून एक डॉट संधी निर्माण करतोय. मी म्हटलं होतं डॉट बॉल जो संघ जास्त टाकणार, विकेट घेणार, तो सरस ठरणार. डॉट बॉल टाकण्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये राहुलला यश मिळतंय. धावसंख्या टोटल 7, बॉल झाले 4. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर 6, त्यानंतर दोन्ही बॉल निर्धाव. अजून एक डॉट. मैच इज ऑन. सफा 11 वेस्वी. अगर बॉल बल्ले पर नहीं आ रहे तो सामने विपक्षीय टीम तो है हावी, लेकिन प्रथमेश पाटिल भी कमाल के खिलाड़ी हैं, जिन्होंने 3 बॉल पर 3 छक्के लगाए थे. 12 बॉल में 48 करने वाले बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर वेट कर रहे हैं कि बल्ले पर कब नंबर आएगा. गेंदबाजी के लिए तैयार. रन संख्या केवल 7. पहली ओवर की आखिरी गेंद, लेग कटर, वाइड 8. क्षेत्ररक्षणात बदल होतोय. पहिल्या षटकातील जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 8 आहे. आणि आता एक खेळाडू तिकडे सेट केला, याचा अर्थ की बॉल एक वेगळ्या स्वरूपाचा येणार आहे. तो कोणता असेल ते आता सांगणार नाही. गोलंदाज तयार. पुढचा बॉल फुलर लेन. क्या बात आहे. दाखवलं होतं डीप लॉंग लेग घेतोय आणि बॉल फुलर लेन टाकला. असं वाटलं तर शॉट ऑफ गुड लेनचा येतोय की काय. ज्या ठिकाणी रोहित शर्मासाठी जसा सेटअप असतो, डीप लॉंग लेग, स्क्वेअर लेग, आणि चांगला बॉल. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं वेस्वी संघ स्टार्ट जबरदस्त करणार, कारण पहिल्याच बॉलला, दुसऱ्याच बॉलला षटकार आला होता आणि राहुलने जबाबदारी पूर्ण केली. मात्र ती जबाबदारी या ठिकाणी आता आकाश, त्याचा बंधू, पूर्ण करणार काही मात्र पाहणं गरजेचं राहील. प्रथमेश पाटील पट्टू स्ट्राईकला. सफा 11
वेस्ट विरुद्ध महाप्रळ या दोन संघामध्ये सुरू असलेला सामना. या अगोदर उंबरशेत विरुद्ध महाप्रळ अतिशय अटीतटीचा सामना या स्पर्धेतला. निश्चितपणे एक रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. 51 धावा होऊ शकतात हे दाखवून दिलं. आणि मगाशी म्हटलं मी की या ठिकाणी समीकरण फक्त षटकारांचं आहे. इरा स्पोर्ट जिच्या नावाने स्पर्धा आहे इरा चषक, ती स्वतः फिल्डिंग करते शॉर्ट थर्डमॅनला. गोलंदाजी करणारी आकाश. पहिला बॉल, पहिला स्लेक ऑफ कटर लेफ्ट हँड बॅटरसाठी. ॲक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. मी विनंती करतोय बागडेवाडी आणि शांतीदूत 11 देवारे बागडेवाडी दोन्ही संघ टॉससाठी या. कॅप्टन समोर मारलेला फटका त्या ठिकाणी चांगला पंच करू शकले नाही. लॉंग ऑनला 1 धाव पूर्ण केली. अंडर आर्म थ्रो 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावसंख्या 2 पोहोचते 10. बघा सफा आयलंड वेसवी ज्या संघाचा नाव लौकिक जो आहे, प्रथमेश पाटील जो स्टार्ट देतो त्याप्रमाणे ती सुरुवात पाहायला मिळत नाहीये. In the second ball, they scored 6 runs and then suddenly the opponent team brought back in the game with the golden over of Rahul. Round the wicket, Akash to left-hand batter Prathamesh Patil. Oh, that's another beautiful delivery. What a ball! What a beauty! This has been absolutely wonderful pitching. Outside the off stump, off cutter. The batsman really getting for that big one, going for that big one, but couldn't get proper elevation. It's another dot. Next one, faster one. It's a dot. Back-to-back dot deliveries bowled by Akash. Really playing with his mind of Prathamesh Patil. Akash निश्चितपणे बरोबर माइंड गेम खेळतोय. प्रथमेश पाटील बरोबर स्लोअर वन, ऑफ कटर, फुलर लेंथ आणि आता फास्टर वन. धावसंख्या 10. पुढचा बॉल. सो स्लोअर वन. चूक होते यष्टीरक्षकाकडून. मात्र या ठिकाणी डॉट बॉल. हा बॉल खेळायचा होता. स्लोअर वन. विचार करावा लागेल फलंदाजाला देखील, कारण स्वतः देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे प्रथमेश पाटील. पुढचा बॉल स्लोअर येऊ शकतो, फास्टर येऊ शकतो. बघूया काय टाकणार आकाश. धूर्त चतुर गोलंदाज. धावसंख्या 10. पुढचा बॉल समोरच्या दिशेला. दॅट शुड बी टेकन. राहुल इज देअर गॉन. ट्रॅप बनवून आउट केलं. टेन्शन वाढलं. मनोवैज्ञानिक दबाव बढ़ा था. प्रेशर में आए थे. मानसिक दबाव निश्चित था उनके ऊपर, क्योंकि सामने अब्दुल से रन नहीं बन रहे थे. गेंदें डॉट हो रही थी. लेकिन जो प्रथमेश पाटिल आए उनके विपक्ष बहुत ही बढ़िया गेंदबाजी. कोई वहां पर मौका नहीं दिया. रूम बनाकर स्ट्रोक केले. देखिए ये होमवर्क होता है, ज्याला आपण म्हणतो की गृहपाठ, अभ्यासपूर्ण गोलंदाजी. या अगोदर ज्या गोलंदाजांनी त्यांना शॉर्ट बॉल टाकले, शिवतेज भिंगळोली, त्यांना आपण पाहिलं. मात्र या ठिकाणी यांनी ती चूक केली नाही. यांनी ऑफ कटरच्या बाहेर ठेवले. स्लोअर वन टाकले. ऑफ स्टंपच्या बाहेर ऑफ कटर होते, स्लोअर वन होते. चांगले चेंज ऑफ पेस आकाशकडून. आणि तर धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फक्त 12 चेंडू 11 धावांची गरज. आणि ज्या संघाने फक्त पाहायला गेलो तर 17 बॉलमध्ये 51 केले, 1 बॉल ठेवून जो षटकार. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मनोज बागडे एका बाजूला, शांतीदूत 11 देवारे बागडेवाडी संघासाठी प्रणय बागडे ज्या फॉर्ममध्ये आहेत. मोठी जबाबदारी राहील अक्षय होडबे यांच्यावर देखील. आणि टॉससाठी साची. इकडे बघ साची, इकडे बघायचं आहे. इरा स्पोर्ट्स टॉस छापा काटा. सांगू नको, लगेच सांग. हे सांगतो ठीक आहे. पहिली जोडी आपण पाहतोय. जल्लोष क्रिकेटचा सन्मान सैनिकाचा, आजी माजी सैनिक संघटना ज्या ठिकाणी हे खेळलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. जसं मगाशी मी उल्लेख केला, प्रथमेश पाटील 6 चेंडू 6 षटकार. चिपळूणच्या स्पर्धेमध्ये डॉक्टर 11 या संघाकडून रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या वतीने त्या स्पर्धेचं आयोजन. कुणाल जाधव यांचं योगदान आणि प्रथमेश पाटील यांचा वेगळा क्लास आपण पाहायला उद्या देखील आपण पाहणार आहोत. वेगवेगळे संघ येणार आहेत. आज देखील कित्येक संघांनी कॉल केले होते. सचिन घागरूम यांना, सचिन हनुमंत घागरूम, सचिन बिकू घागरूम दादा यांचं देखील धन्यवाद. ज्या प्रकारची आपण खेळपट्टी पाहत आहोत, ज्यासाठी त्यांचं योगदान, ज्यांच्याकडनं नॉन स्ट्राईकला रोशन, स्ट्राईकला राहुल आणि शांतीदूत देवारे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्यामुळे बॅटिंगसाठी विजय भागडे आपण तयार राहायचं. भागडेवाडी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाज आहे सलमान.
पहिला डाव्या यष्टीवरचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव तर पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी येतोय 2 धावा पूर्ण. 2 धावा. पहिला बॉल, धावांची गरज आहे 11, अजूनही 9 धावांची गरज 11 बॉल्समध्ये. मोठं आव्हान नाही आहे. बघा, जी मॅच असं वाटत होतं विकास की चांगली होईल, रफ अँड टफ, कारण दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघांना जर आपण जवळून पाहिलं तर एकाकडे अब्दुल आहे तर दुसऱ्याकडे राहुल आहे, एकाकडे प्रथमेश पाटील आहे दुसऱ्याकडे आकाश आहे, एकाकडे सलमान अब्रार आहे तर एकाकडे रोशन आहे. बॉल डॉट, लेग कटर. बघा, शॉट थर्डमॅनला प्रथमेश पाटील आहेत, कव्हरला इब्रार. बॉल येऊ शकतो या दिशेने. इथे गोलंदाजांनी मात्र पूर्णपणे प्लॅनिंग करून गोलंदाजी केलेली. त्यांनी ठरवून आलेले की ते कोणत्या कसे खेळतात ते त्यांना माहिती होते. त्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली आणि त्यामध्ये यशस्वी झाले. खूप लांब मारलाय आणि हा षटकार. बघा, बॉल फक्त मिडल लेग स्टंपवरचा. आपण ब्रेव्हिसला पाहतो दक्षिण आफ्रिकेचा नो लुक शॉट, याने फक्त पाहिला, फक्त टायमिंग आणि हवेवर बॉल ट्रॅव्हल झाला, षटकार. मगाशी थोडेसे बोलत होते सचिन हनुमंत गागरूम असतील, त्याचप्रमाणे जी स्पर्धा जे इरा स्पोर्टचे आयोजक या स्पर्धेचे आहेत विकास बरोबर, की काय अजून या मैदानामध्ये रचना आपण तयार करू शकतो, पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला ती पाहायला मिळेल. या ठिकाणी पंचांचा इशारा येतो वाईटने धावसंख्या पुढे सरकते, एकूण धावसंख्या 9. चला, लगेच शांतिदूत 11 देवारे तयार राहायचं आहे. यानंतर ड गटातून आपण पाहतोय जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर आहेत संघ. केवळ 2 धावांची गरज. राहुल पुन्हा एकदा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरणार, काही पाहणं गरजेचं राहील. गोलंदाज सज्ज आहे सलमान. देव्हारे विरुद्ध भागडेवाडी, या दोन संघांमध्ये पुढील सामना. टॉस जिंकलेत देव्हारे, प्रथम क्षेत्ररक्षण. भागडेवाडी पहिले बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहेत. पुढचा बॉल राऊंड द विकेट. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचं विशेष आभार. सर्व देणगीदार, दानशूर व्यक्तिमत्व, आमचे दोन्ही संयम आणि सोहम यांचे आभार. विमिक्सवर आमचे अपडेटर पिक्सल प्रो स्पोर्ट्स नदीम. कव्हरला वॉट अ शॉट, वॉट अ फिनिश. कोण म्हणतोय की डावखुरा बॅटर फक्त मारेल? नाही, कव्हरला राहुल मारू शकतो. पुन्हा एकदा विजयी करतोय आपल्या संघाला. दोन्ही सामन्यामध्ये बॅक टू बॅक सामनावीर. जसं मगाशी प्रणय बागडेला आपण पाहिलं, बॅक टू बॅक दोन्ही सामनावीर पुरस्कार पटकावले आणि एकतर्फी लढत केली या खेळाडूने, वन मॅन आर्मी. आणि आता आपण पाहत आहोत देवारी संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.